तर मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. काल आपण 16 प्रश्न बघितले होते. आता 17वा प्रश्न. भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? 1 गंगा, 2 तापी, 3 यमुना आणि 4 ब्रह्मपुत्रा. भारतातील तांबडी नदी म्हणून 4 ब्रह्मपुत्रा ही नदी ओळखली जाते. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 18वा. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य? 1 राजस्थान, 2 मध्य प्रदेश, 3 महाराष्ट्र आणि 4 उत्तर प्रदेश. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे? दिल्ली, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, गोवा. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य गोवा हे आहे. क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 3रा, 5वा, 7वा, 9वा. क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. 3 पर्याय बरोबर आहे. 7वा क्रमांक लागतो जागतिक दृष्टीने बघितले तर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने. प्रश्न पुढं. प्रश्न क्रमांक 21. पुष्कर तलाव कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 कोची, पर्याय क्रमांक 2 अजमेर, पर्याय क्रमांक 3 उज्जैनी. थोडी मिस्टेक झाली, ते उज्जैन असू शकतं. पुष्कर तलाव हे अजमेर राजस्थान येथे आहे. प्रश्न क्रमांक 22. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारताचं जे युद्ध झालं होतं कौरव आणि पांडव यांच्यात, ते क्षेत्र ज्याला आपण कुरुक्षेत्र म्हणतो, ते कुठं आहे? पंजाब, आसाम, हरियाणा, उत्तरांचल. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण हरियाणामध्ये स्थित आहे. प्रश्न 23. निकोबार द्वीपगटात किती बेटे आहेत? 19, 37, 51, 29. निकोबार द्वीपगटात 19 एवढी बेटे आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय 4 आहेत आपल्यासमोर. 1 अहमदनगर, यात अहिल्यानगर झालेलं आहे. पुस्तक थोडं जुनं आहे, समजून घ्या. 2 नंबर कोलकाता, 4 नंबर लडाख, 3 नंबर लडाख, 4 नंबर मुंबई. तर भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे. प्रश्न 25. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य केरळ हे आहे. आणि आता सध्या जास्त साक्षर म्हणून मिझोरामचा पण नोंद झालेली आपल्याला पाहायला भेटते. हे एक ॲड करू शकता तुम्ही. संपूर्ण साक्षरतेच्या बाबतीत आता मिझोराम पण पुढे गेलेले आपल्याला पाहायला भेटते. खालीलपैकी कोणता प्रदेश केंद्रशासित प्रदेश आहे? 1 गोवा, 2 अरुणाचल प्रदेश, 3 दिल्ली, 4 ओरिसा. तर खालीलपैकी पर्याय क्रमांक 3 दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणता खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो? पर्याय क्रमांक 1 क्रिकेट, 2 हॉकी, 3 फुटबॉल, 4 कबड्डी. तर भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकी हा आपला सर्वांना परिचित आहे.
प्रश्न क्रमांक 28. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? पर्याय 1 अरवली, 2 सह्याद्री, 3 सातपुडा, 4 विंध्य. तर पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाणे सातपुडा पर्वतावर आपल्याला आढळतात. 29. हो जमातीचे लोक भारतात कोणत्या भागात राहतात? हो जमातीचे लोक भारतात कोणत्या जमातीचे राहतात? छोटा नागपूर, मिझोराम, 3 मेघालय, 4 गोवा. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. छोटा नागपूर येथे हो जमातीचे लोक आपल्याला भारतात आढळतात. भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक टिंबटिंबने होते. पर्याय 1 रस्ते मार्ग, 2 हवाई मार्ग, 3 जलमार्ग, 4 रेल्वे मार्ग. तर भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक रेल्वे मार्गाने आपल्याला झालेली पाहायला भेटते. कारण रेल्वेचे जाळे भारतात सर्वत्र आता पसरलेले आहे. त्यामुळे मालवाहतूक जास्त प्रमाणात रेल्वेने आपल्याला पाहायला भेटते. त्याबरोबर प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. माणसं जनावरागत कोंबलेले आपल्याला रेल्वेमध्ये सध्या पाहायला भेटतात. जागा कमी, एक माणूस आणि एक सीट आणि 10 लोक त्यातून प्रवास करत असतात. असं एकंदरीत एक चित्र आहे. पण जाऊ द्या, असो, आपल्याला घेणं देणं नाही. आपण आपल्या स्टडीकडे अभ्यास देऊ. 31. ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते? 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 पंजाब, 4 कर्नाटक. ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य गुजरात हे आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मसाल्याच्या पदार्थ उत्पादनातील सर्वात अग्रेसर राज्य कोणते? मसाल्याच्या पदार्थ उत्पादनातील सर्वात अग्रेसर राज्य कोणते? 1 केरळ, 1 कर्नाटक, 2 केरळ, 3 तामिळनाडू, 4 उत्तरांचल. तर मसाल्याच्या पदार्थात सर्वात अग्रेसर राज्य केरळ आहे, जेथे सर्व प्रकारचे मसाले आपल्याला पाहायला भेटतात आणि मिळतात पण. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन प्रश्न, माहिती, वन लाईनर प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. थँक्यू.